संस्कार संस्कार चांगले असतील तर जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान छान होईल. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. संस्कार जर चांगले असतील, संस्कार जर सुंदर असतील, संस्कार जर योग्य असतील, व्यवस्थित असतील, पद्धतशीर असतील, चांगल्या प्रकारचे संस्कार असतील तर जीवन एकदम झकास होईल, सुंदर होईल, मजेदार होईल, रंगीन होईल, सजेल, धजेल, रंगेल, फुलेल, बहरेल. म्हणून संस्कार असले पाहिजे. संस्कार म्हणजे काय? तर संस्कार म्हणजे चांगले बोलणे, चांगले वागणे, चांगले राहणे, चांगले वर्तन करणे, चांगला व्यवहार करणे, माणुसकी ठेवणे, सत्यता ठेवणे, प्रेम ठेवणे, इतरांना चांगलं बोलणे, इतरांचा आदर करणे, इतरांचा मान ठेवणे, इतरांचा सन्मान ठेवणे, आईवडिलांचं ऐकणे, शिक्षकांचं ऐकणे, वडीलधाऱ्या माणसाचं ऐकणे, चांगलं काम करणे, आपलं कर्तव्य जबाबदारी पुरी करणे, सर्वांचा आदर करणे, शिस्तता ठेवणे, चांगलं वळण ठेवणे, सर्व गोष्टी चांगल्या रीतीने करणे म्हणजे संस्कार होय. म्हणून संस्कार असले पाहिजे, संस्कार टिकले पाहिजे. आपली भारतीय संस्कृती फार श्रेष्ठ आहे, सर्व जगामध्ये महान आहे. सर्वात महान आपली भारतीय संस्कृती आहे. पूर्ण जगात महान आपली संस्कृती आहे. म्हणून या भारतीय संस्कृती जपन केलं पाहिजे. या भारतीय संस्कृतीचे विचार ठेवले पाहिजे. या भारतीय संस्कृतीप्रमाणे वागले पाहिजे. म्हणून संस्कार ठेवले पाहिजे. प्रत्येकाने संस्कार ठेवले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने, विद्यार्थ्यांनी संस्कार ठेवले पाहिजे. मुला मुलींनी चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं वर्तन केलं पाहिजे, चांगला व्यवहार केला पाहिजे, इतरांबद्दल चांगलं वागलं पाहिजे, इतरांबद्दल चांगले विचार ठेवले पाहिजे, इतरांचा आदर केला पाहिजे, इतरांचा सन्मान केला पाहिजे, आईवडिलांचं ऐकलं पाहिजे, शिक्षकांचं ऐकलं पाहिजे, सर्वांचं ऐकलं पाहिजे. हे विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे. म्हणून विद्यार्थ्यांना चांगले संस्कार लागले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला चांगले संस्कार असले पाहिजे. पण संस्कार चांगले असावे. संस्कार सुंदर असतील, संस्कार चांगले असतील, संस्कार योग्य असतील तर जीवन सुंदर होईल, रंगमय होईल आणि जीवन जगताना मजा येईल, आनंदी. परंतु संस्कार जर चांगले नसतील तर मात्र जीवन आनंदमय होणार नाही आणि जीवन जगताना खरी मजा येणार नाही. उलटं बोलणे, कुठेही थुंकणे, घाणेरडं वागणे, कचरा कुठेही व्यवस्थित कुठेही फेकणे, शिक्षकाचं न ऐकणे, आईवडिलांचं न ऐकणे, उद्धट वागणे, भांडण करणे, तंटा करणे, अव्यवस्थित वागणे, शहाणपणा न ठेवणे, समजदारपणा न ठेवणे, सुंदरता न ठेवणे, चांगले विचार न ठेवणे, यामुळे जीवन बेचिराख होते, जीवनाची राख रांगोळी होते. म्हणून चांगले संस्कार असले पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. म्हणून संस्कार ठेवा, चांगली गुणवत्ता ठेवा, चांगले विचार ठेवा, माणुसकी ठेवा, सत्यता ठेवा, नम्रता ठेवा, विनम्रता ठेवा, धीर ठेवा, धैर्य ठेवा, दिलासा ठेवा, खरे बोला, सत्यता ठेवा, खरे बोला. आणि वेळेचे भान ठेवा, चांगल्या प्रकारचे नियोजन करा, चांगल्या प्रकारचं धोरण ठेवा, तरच तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान छान होईल, मजेदार होईल. कुणाचाही अपमान करू नका, कुणाचाही उपहास करू नका, कुणाचा अवमान करू नका, कुणालाही उलटं बोलू नका, कुणालाही उद्धट बोलू नका, कुठेही थुंकू नका, कुठेही केर कचरा फेकू नका. कोणत्याही गोष्टीकडे, चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका.
आईवडिलांच्या सांगण्याकडे, आईवडिलांच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करू नका. शिक्षकांच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करू नका. चांगल्या गोष्टीकडे कानडोळा करू नका. चांगल्या सुंदर गोष्टीकडे कानडोळा करू नका. तर चांगले संस्कार ठेवा, चांगले विचार ठेवा, चांगली गुणवत्ता ठेवा, चांगल्या गुणाची सांगड घाला, निर्मळता ठेवा, स्वच्छता ठेवा, शहाणपण ठेवा, समजदारपण ठेवा, कृती चांगली करा. दुसऱ्यांसोबत, इतरांसोबत, मोठ्या माणसासोबत, सर्वांसोबत चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं राहा. तरच तुमचं जीवन सुधारेल, तुमचं जीवन रंगीन बनेल, तुमचं जीवन छान छान बनेल. आईवडिलांनी आपल्या मुलाला लहानपणापासून संस्कार लावले पाहिजे, चांगले संस्कार लावले पाहिजे. कसं वागावे, कसं बोलावे, कसे राहावे, वर्तन कसे करावे, व्यवहार कसा करावा, कोणासोबत कसे वागावे, कोणाला कसे बोलावे, याचं ज्ञान आईवडिलांनी लेकरांना दिलं पाहिजे. चांगले संस्कार लावले पाहिजे, चांगले गुण लावले पाहिजे, वळण शिस्त लावली पाहिजे, चांगले मार्ग दाखवला पाहिजे, चांगली दिशा दाखवली पाहिजे, चांगला उद्देश ठेवला पाहिजे. आपल्या मुलांचं जीवन सुंदर होण्यासाठी, रंगमय होण्यासाठी त्याला सर्व प्रकारच्या चांगल्या सवयी लावल्या पाहिजे. चांगल्या सवयी लावणी, चांगले गुण लावणी, चांगलं शिकवणे, चांगलं घडवणे, यामुळे त्या लेकरांचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, भव्यदिव्य होईल. म्हणून आईवडिलांचं कर्तव्य आहे, आईवडिलांची जबाबदारी आहे की आपल्या मुलांना चांगलं वळण लावणी, शिस्त लावणी, चांगले संस्कार लावणी, त्यांना चांगलं घडवणे, काय वाईट आहे, काय चांगलं आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे समजून सांगणे, कसं बोलावे, कसं वागावे, जीवन कसं जगावे, कोणासोबत कसे राहावे, कोणाला कसे बोलावे, काय बोलावे, केव्हा बोलावे, या सर्व प्रकारची शिकवण आईवडिलांनी लेकरांना दिली पाहिजे. कारण खरी शिकवण आईवडिलांकडूनच मिळते, खरा धडा आईवडिलांकडूनच मिळत असतो. म्हणून आईवडिलांनीच आपल्या लेकरांना, आपल्या मुलांना, आपल्या पाल्यांना, आपल्या फुलांना, आपल्या पाखरांना चांगला धडा दिला पाहिजे, चांगलं शिकवलं पाहिजे, चांगलं घडवलं पाहिजे, समजून सांगलं पाहिजे. आपल्या लेकराला जवळ घेऊन, त्यांना वेळ देऊन चांगलं मार्गदर्शन केलं पाहिजे, चांगलं शिकवलं पाहिजे. त्यांच्या समस्या, त्यांच्या तक्रारी, त्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजे. त्यांना चांगली दिशा दाखवली पाहिजे, चांगला मार्ग दाखवला पाहिजे, चांगले संस्कार लावले पाहिजे, चांगले गुण लावले पाहिजे. तरच त्या लेकरांचं जीवन सुधारेल, तरच त्या लेकरांचं जीवन रंगीबेरंगी बनेल, छान छान बनेल. भांडणतंटा करू नये, झगडा करू नये लेकरांसमोर, व्यसन करू नये लेकरांसमोर, आगाऊ चाळे करू नये लेकरांसमोर. व्यवस्थित वागावे, पद्धतशीर वागावे, छान छान वागावे, चांगलं बोलावे, चांगलं राहावे, भांडण करू नये, प्रेमाने राहावे, चांगलं राहावे, सुंदरतेने राहावे, चांगले विचार ठेवावे. कारण हेच आपले संस्कार असतात. चांगले विचार ठेवणे, चांगलं वागणे, चांगलं बोलणे, चांगलं राहणे, चांगलं वर्तन करणे, चांगला व्यवहार करणे, शिस्त वळण ठेवणे, पद्धतशीर व्यवस्थितपणे वागणे म्हणजे संस्कार होय. म्हणून असे चांगलं वागलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. कसं जेवावं, अभ्यास कसा करावा, कोणतंही काम कसं करावं, या सर्व प्रकारचे ज्ञान आईवडिलांनी लेकरांना दिलं पाहिजे. म्हणून संस्कार बिघडू नये, सवयी बिघडू नये, वळण बिघडू नये, शिस्त बिघडू नये, याकडे लक्ष दिलं पाहिजे, याकडे दुर्लक्ष करू नये. म्हणून आईवडिलांचंही कर्तव्य आहे, शिक्षकांचंही कर्तव्य आहे, समाजाचंही कर्तव्य आहे की लेकरांना चांगलं वळण देण्याचं, चांगली शिस्त लावण्याचं. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तींना संस्कार असले पाहिजे, चांगले संस्कार असले पाहिजे, सर्वांना चांगले संस्कार असले पाहिजे. कोणीही असो, साधारण व्यक्ती असो, मोठा माणूस असो, या शिक्षक असो, या प्राध्यापक असो, या मजूर असो, या शिपाई असो, या डॉक्टर असो, या इंजिनियर असो, या वकील असो, या मुख्यमंत्री असो, या पंतप्रधान असो, या कर्मचारी असो,
या कोणीही असो, प्रत्येकाला संस्कार, चांगले संस्कार असलेच पाहिजे. तरच आपला देश पुढे जाईल, प्रगतशील होईल, विकसित होईल, सुधारणा होईल, छान छान होईल. स्वच्छता स्वच्छ स्वच्छता येईल, चांगलं सुंदरपण येईल आणि देश निर्मळ, सुंदर, छान छान, बलवान, बलशाली होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.